तर माझ्या लेकराला न्याय मिळेल ती इथं पण उड्या मारून मेलं होतं मला। तशी मी मेल्यानंतर आम्ही हा माळकरी साहेब आम्हाला सहन होत नाही। कमरेल पाडणं काय, साडी फेडणं काय, भाती ग्रहण करणारा दुसराच त्याला मूल बाळ नको आणि तिसऱ्या जीवन हे गुंड माझा जन्मच ह्याच्यामध्ये गेला। आज 7 वर्ष झालं तर मला आज कोर्टात माझं नाही म्हणलं मॅडम। मी ह्याच्या देखत माझ्या लेकराला आहे ना चालू ते आलेत ना ग्रामसेवक काय सांगते मला खरी न्याय द्या। न्याय पाहिजे ना तुम्हाला काय पाहिजे तुमचं काय मला आजच न्याय द्या मला। मौजे अंधेरी येथील रहिवासी सौ पार्वतीबाई शिवाजी पवार यांनी त्यांच्या घरासमोरील अनधिकृत अतिक्रमण केलेली जागा खुली करून देण्यासाठी मान्य गटविकास अधिकारी यांच्याकडे दिनांक 5/8/2025 रोजी पत्र देऊन पहिल्यांदा त्यांनी आमरण उपोषणास बसणार आहे असे त्यांनी कळवले होते। तसेच त्याच अर्जात त्यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय अंधेरीच्या पुढे सकाळी ठीक 7:30 आत्मदहन करणार असे त्यांनी बीडीओ साहेबांकडे आज देऊन कळवले होते। त्यानुसार आम्ही दिनांक 14/8/2025 रोजी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारणा करण्यासाठी आम्ही गेलो होतो, पण त्यांची काही भेट झाली नाही। मग त्यांचे पती आणि त्याच्या मुलांची भेट झाली। त्यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या समोर घरासमोर एक खड्डा होता, तो खड्डा बुजवून त्याच्या घराच्या समोर आम्ही सगळी स्वच्छता वगैरे करून घेतली आहे। आणि त्यांचं सध्या मॅटर हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आपल्याला सर्वांना वाट पाहावी लागेल। तोपर्यंत त्यांच्या समोर जे माने निवृत्ती संतराम माने यांनी अतिक्रमण केले त्यांची अशी तक्रार आहे आणि आज रोजी त्यांना मुलबाळ आणि पत्नी वगैरे नाही आणि त्या जागी दुसरं कोणीतरी दंडमशाही करून त्यांना मारहाण करणे किंवा शिवाय करणे असा प्रकार घडत आहे म्हणून त्यांनी सांगितले आहे। त्यानुसार आम्ही ग्रामपंचायतमार्फत त्यांना नोटीस देऊ आणि आपल्या न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्या जागेमध्ये कोणीही जाणार नाही असा आम्ही प्रतिबंध करू आणि त्या जागेमध्ये आम्ही ग्रामपंचायतमार्फत बॅनर लावू आणि त्यांनी आम्हाला प्रशासनाला सहकार्य करा। आम्ही प्रशासन देखील त्याच्या सोबतच आहे, कुणावर बी अन्याय होणार नाही अशी ग्रामपंचायत कार्यालय अंधेरीतर्फे आम्ही काळजी घेऊ। आवाज बहुजनांचा।